चुलीवरचा मसाले भात बनवत आहे आपण आता. हीच मैत्रिणींची अशीच पार्टी करत आहे. तर चुलीवरचा बनवावं म्हटलं मसाले भात. त्यामुळे आता चुलीत लाकडं पेटलेली आहेत आणि वेगळं आणि टेस्टी लागतं चुलीवरचा, म्हणून छान जाळ बघू शकता तुम्ही. जाळ किती छान लागलेला आहे चुलीला. मोठा गंज घेतलेला आहे. आणि इथे आपण धरा, असं धरा धरा. आता व्हिडिओ बंद दिसला पाहिजे तुम्ही. मी नाही दिसली पाहिजे. मी नाही. अशा प्रकारे आपण कांदा, हिरवी मिरची घातलेली आहे मसाले भातात. खूप लांबचं माझं गंज दिसलं. शेकायचं नाही. इकडे घे थोडंसं माझं. हां, टमाटर टाका. काय व्हायचा आहे कांदा. कांदा थोडासा गुलाबी व्हायचा आहे. भरपूर मोठा असल्यामुळे हा कांदा आणि हिरवी मिरची, गोडलिंबाचा पाला, जिरा आणि मोहरी आपण घातलेली आहे. तशा प्रकारे होत आहे. कांदा थोडा व्हायचा आहे. जास्त क्वांटिटी असल्यामुळे आता हे याच्यात लागणारं साहित्य आपण हे करू. दिसत आहे इथे वाटाणे आहे, तुरीचे दाणे, ओले वाटाणे आहे. तसेच वाळलेले वाटाण्याचे दाणे आहे. ते भिजून वाफवून घेतलेले आहे, कारण त्याला शिजायला वेळ लागतो. इथे लसण जिरं, हिरवी मिरचीची पेस्ट आहे, लसण जिरं आहे, सांबार बारीक केला आहे, टोमॅटो आहे. तसेच इथे हे तिखट, मीठ, हळद, धना पावडर, विकतचा मसाला, गोडा मसाला असे सगळं घेतलेलं आहे इथे. चुलीवरचा मसाले भात, त्याला लागणारं साहित्य अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे. आणि कोबी, बटाटे सगळं साहित्य तिथे घेतलेलं आहे. कांदा गुलाबी होत आलेला आहे. आता टोमॅटो घालून घेऊ. कांदा गुलाबी होत आलेला आहे. हिवाळ्यात खूप टेस्टी लागतो आणि चुलीवरचा गॅसपेक्षा चांगला लागतो. गॅसवर एवढा मोठा जर करायचा असेल आपल्याला तर त्याला ते लागत नाही जाळ बरोबर. त्यामुळे चुलीवर टोमॅटो आता नरम द्यायचा. दुसरं मसाले भात आता मगाशी फोडणी दिला आहे आपण. आणि आता वाफ आलेली आहे त्याला, तुम्ही बघू शकता. चुलीवरचा मसाले भात, चुलीवर चांगला दणदण जाळ लागलेला आहे. आणि आता आपण मिक्स करत आहोत. थोडासा आता कमी जाळ करून आपण झाकण ठेवून देऊ त्याच्यावर. कमी जाळ करायचा आहे अशा प्रकारे. तर या मसाले भात खायला. थँक्यू व्हेरी मच.